कृष्णा नदीवरच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1594 कोटी रुपये निधीला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली। या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागात सुमारे 1,08,000 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा मिळू शकेल। जळगाव जिल्ह्यातल्या वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पासाठी 1,275 कोटी रुपये खर्चालाही मंजुरी देण्यात आली। 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। अंमली पदार्थ विरोधी कृती दलासाठी 346 नवी पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। राज्यातल्या रोपवेच्या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। दरम्यान मंत्रिमंडळाचे निर्णय अनधिकृतपणे बाहेर जाण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असून असं होऊ नये यासाठी योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं।